श्रीरामाज्ञेचे राज्य शासन, त्याची श्रीरामाचे भजन, आयसे निश्चय मानवनी पूर्ण सावधान शिविसी. प्रभू रामचंद्रजींचं भजन म्हणजे नेमकं काय आहे? देवाची सेवा करणं म्हणजे काय आहे? कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. बघा, प्रभू रामचंद्रजींची सेवा करायची म्हणजे नेमकं काय करायचंय? अहोरात्र बसून रामायण वाचत बसायचंय का? अहोरात्र एकाच ठिकाणी बसून न काय करता फक्त प्रभू रामचंद्रजींचं नामस्मरण करायचंय का? नामस्मरण केल्याने उद्धार नक्की होईल, पण कलियुगामधलं शरीर साथ नाही देणार महाराज. आणि म्हणून करता पोट भरण्यासाठी काही ना काही कामधंदा तर नक्कीच करावा लागणार आहे. काम करत करत प्रभू रामचंद्रजींचं जर नामस्मरण केलं तर केलेलं काम सुद्धा या ठिकाणी राम स्वरूप होऊन जातं. आणि प्रभू रामचंद्रजींचा अत्यंत अनन्य अशा प्रकारचा भक्त कधी होऊन जातो तो त्याला सुद्धा कळत नाही. अहो, शत्रुघ्नाची भक्ती म्हणजे नेमकं काय आहे? तर शत्रुघ्नानं आपल्या उभ्या आयुष्यामध्ये 14 वर्षामध्ये प्रभू रामचंद्रजींची भक्ती केली म्हणजे काय केलं? राज्य शासन, राज्याचं परिपालन हे करा आणि हे तुम्ही माझ्या पाठीमागे एवढंच करा, कारण हे करणं म्हणजेच माझी सेवा आहे. प्रभू रामचंद्रजींनी सांगितलं त्याचप्रमाणे शत्रुघ्नानं ती सेवा केली, तेच प्रभू रामचंद्रजींचं भजन आहे. अशा प्रकारचा निश्चय या शत्रुघ्नाच्या मनामध्ये झाला देवा. आणि आपल्या आयुष्यामध्ये उरलेला कालखंड प्रभू रामचंद्रजींच्याच सेवेमध्ये घालेन, अशा प्रकारे निश्चय करून तुमच्या सेवेमध्ये सदोदित असणारा हा शत्रुघ्न सावध आहे. सर्व काळ सर्व अवस्थी स्मरे शत्रुघ्न रघुपती, कर्मा कर्माच्या निश्चिती चित्तवृत्ती भेदना. या ठिकाणी पुढे भरत बोलू लागलेलं आहे, देवा सर्व काळ आणि सर्व अवस्थांमध्ये असणारा शत्रुघ्न या ठिकाणी तुमचं भजन करत होता. आपलं भजन हे कसं असावं महाराज? भजन हे फक्त जागृती पुरतं नसावं महाराज. भजन हे शत्रुघ्नाचं तिन्ही अवस्थामध्ये आहे महाराज. जागृती अवस्थेमध्ये सुद्धा शत्रुघ्न भजन करतोय देवा तुमचं, सुषुप्ती अवस्थेमध्ये सुद्धा भजन करतोय देवा तुमचं, निद्रा अवस्थेमध्ये सुद्धा तुमचं भगवंता तो शत्रुघ्न भजन करत आहे. सर्व काळ रात्रीही भजन करतो, दुपार भजन करतो. अहो, एक क्षण सुद्धा या ठिकाणी मोकळा जात नाही देवा शत्रुघ्नानं तुमचं भजन केलं नाही. सर्व काळ तुमच्या भजनामध्ये तो त्या ठिकाणी रममाण झालेला असतो. आणि कर्म अकर्म या ठिकाणी हे ज्या चित्ताच्या वृत्ती आहेत, वृत्तीच्या जे असणाऱ्या अवस्था त्या ठिकाणी आहेत, त्या सर्व अवस्थांना भेदून अशा प्रकारे पुढं हा असणारा शत्रुघ्न तुमची भक्ती तुमचं भजन त्या ठिकाणी करू लागलेला आहे. स्वामी आली आणि जराजाची आती उल्हास शत्रुघ्नाची, आती कुशळ भजनाची करावे याची सेनानी. देवा, माझ्या मनामध्ये पूर्वीच अशा प्रकारचा विचार आला होता की ज्या वेळेला माझे प्रभू रामचंद्रजी राज्यामध्ये वापस येतील वनवास भोगून, त्यावेळेला मात्र शत्रुघ्नाला सुद्धा अति आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मी काय करेन, त्या शत्रुघ्नाची भक्ती सगळी काय माझ्या भावापाशी म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्रापाशी सांगेन. आणि प्रभू रामचंद्र सुद्धा त्या ठिकाणी माझ्या बोलण्याला अनुमती देऊन या ठिकाणी या शत्रुघ्नाला सैन्यपाळ म्हणजेच या ठिकाणी सेनापती या ठिकाणी करतील किंवा सेनापती करावं, अशा प्रकारे माझ्या मनामध्ये पूर्वीची इच्छा आलेली होती. असो अशा प्रकारे भरत प्रभू रामचंद्रजींना बोलू लागलेला आहे. ऐशी ऐकवणी भरतवाणी, श्रीराम संतोषले मनी, हृदये धरिला लिंगोनी होते मनी त्याची झाले. असं अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजींनी भरताची वाणी ऐकली, भरताचं म्हणणं ऐकलं. भरताचं म्हणणं प्रभू रामचंद्रजींनी ऐकल्या प्रभू रामचंद्रजीच्या मनाला अत्यंत आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. आणि प्रभू रामचंद्रजींनी आनंदामध्ये भरताला त्या ठिकाणी आलिंगन दिलं. आणि आलिंगन देऊन भरताला प्रभू रामचंद्रजी म्हणतायत की हे भरता, जे तू वाक्य आता बोललेलं आहेस ना, जे म्हणणं तुझं आता मी ऐकून घेतलेलं आहे ना, तेच माझ्या मनामध्ये होतं. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजी सुद्धा भरताला बोलू लागलेले आहेत. श्रीरामाचे मनोगत यो राजा पै भरत,
शत्रुघ्न सेनानी निश्चित आणि सुमंत प्रधान. असो या ठिकाणी सांगितलं श्रीरामाचे मनोगत या ठिकाणी ज्या वेळेला प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडतायत ना त्यावेळेला भरत युवराज व्हावा आणि सेनापती अशा प्रकारचा कोण व्हावा तर शत्रुघ्न व्हावा आणि प्रधान कोण असावं तर प्रधान म्हणजेच सुमंत त्या ठिकाणी असावं अशा प्रकारचं माझ्या मनामध्ये होतं. प्रभू रामचंद्रजी बोलत आहेत. येची भरते सांगितले सकळांचे मानस आले. वशिष्ठ ही आज्ञा पिले भरत बोले वरता. प्रभू रामचंद्रजींचं म्हणणं काही नुसतं भरतानं ऐकलेलं नव्हतं किंवा इतरांनी कुणी ऐकलेलं नव्हतं, तर त्या ठिकाणी वशिष्ठ स्वतः होते, विश्वामित्र त्या ठिकाणी होते, इतर अशा प्रकारचे जे काही साधू संत त्या ठिकाणी उपस्थित होते, इतर असणारे मान्यवर त्या ठिकाणी जे काही सभेमध्ये उपस्थित होते, त्या सर्वांनी त्या ठिकाणी ऐकलं आणि कुलगुरू वशिष्ठांनी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींना आज्ञा केली की हे प्रभू, जे भरत बोललेलं आहे ते अतिशय त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारे बोललेलं आहे आणि भरताचं म्हणणं मलाही या ठिकाणी योग्य अशा प्रकारे वाटू लागलेलं आहे. ज्या पद्धतीनं भरताचं म्हणणं आहे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तू करावं अशा प्रकारे वशिष्ठ ऋषींनी सुद्धा प्रभू रामचंद्रजींना आज्ञा केलेली आहे. सकळांची मनोगते सेनानी पण शत्रुघ्नाते. प्रधानत्व सुमंताते श्री रघुनाथे अभिषेकिले. आता सगळ्याच म्हणणं असं होतं की प्रभू रामचंद्रजींच नाही तर सगळ्याच म्हणणं असं होतं भरताकडे युवराज्य पद असावं, शत्रुघ्नाला सेनापती पद या ठिकाणी असावं आणि सुमंताला त्या ठिकाणी प्रधानमंत्री पद या ठिकाणी असावं असं सगळ्याच म्हणणं आहे. आणि सगळ्याच म्हणणं एक आल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी भरताचं या ठिकाणी युवराज म्हणून त्या ठिकाणी अभिषेक केला, शत्रुघ्नाचा सेनापती म्हणून त्या ठिकाणी अभिषेक केला आणि प्रधानमंत्री म्हणून सुमंताचा त्या ठिकाणी अभिषेक केला आणि ही जी पद आहेत ती प्रत्येकाकडे त्या ठिकाणी देऊन टाकलेली आहेत. जैसी भरताची पूजा तैसी रीती पूजिले ओजा. बाप कृपाळू रघु राजा निजांगना ओजा पूजित. बघा या ठिकाणी नाथरायाने सांगितलं की बाबा जशा प्रकारे भरताची पूजा प्रभू रामचंद्रजींनी केलेली होती तशाच प्रकारची पूजा प्रभू रामचंद्रजींनी पुढे शत्रुघ्नाचीही देखील केलेली आहे. हा कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये अनुमान नाहीये. प्रभू रामचंद्रजी म्हणजे कोणी सामान्य नाहीत महाराज. प्रभू रामचंद्रजी मोठे कृपाळू त्या ठिकाणी आहेत आणि प्रभू रामचंद्रजींनी त्या ठिकाणी आपलं कृपाळुत्व दाखवून आपले जे काही असणारे भक्त आहेत हे सर्व या भक्तांची यथोचित यथा प्रकारे या ठिकाणी व्यवस्थित अशा प्रकारे पूजा वगैरे केलेली आहे, त्यांचा सन्मान गौरव त्या ठिकाणी केलेला आहे. रत्नांचे हार देवनिया मनोहर वस्त्रे भूषण अलंकार श्री रघुवीर गौरवित. चित्ररत्न सारखे त्या ठिकाणी हार प्रभू रामचंद्रजी या ठिकाणी समर्पित करू लागलेले आहेत. चित्ररत्नाचे हार मनोहर मनाला मोहिनी घालणारे हार त्या ठिकाणी येत. अनेक हिरे असतील, माणिक असतील, मोती असतील असो त्या काळामध्ये जे असणार काय म्हणतात त्याला रत्न मौल्यवान असेल ते त्या सर्व प्रकारच्या मौल्यवान रत्नाच्या माळा, त्या सर्व प्रकारच्या मौल्यवान रत्नाचे हार प्रभू रामचंद्रजी या ठिकाणी आपल्या भक्तांना देऊन त्यांचा गौरव त्या ठिकाणी करू लागलेले आहे. निज माता रामे गौरविल्या समता. काही कौशल्या सुमित्रा समानता गौरविल्या. प्रभू रामचंद्रजींनी त्या ठिकाणी आपल्या ज्या 700 माता आहेत, राजा दशरथाला 700 बायका होते एकूण, त्या 700 ही मातांचा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी गौरव केलेला आहे. प्रत्येकीला वस्त्र असेल किंवा इतर असणारे दागिने भरपूर अशा प्रकारे. आता काय त्यांच्या महिलांच्या दागिन्याचं आपल्याला काय माहित नसतं, त्याच्यामुळं ते सगळे प्रकारचे दागिने त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी 700 मातांना त्या ठिकाणी समर्पित केलेले आहेत. त्याच्यानंतर मुख्य माता ज्या आहेत का नाही, कैकेयी असतील, कौशल्य असतील, सुमित्रा माता असतील,
या सर्व त्या ठिकाणी मातांना प्रभू रामचंद्रजींनी विशेष प्रकारे त्या ठिकाणी त्यांचा गौरव करून त्या ठिकाणी पुढे आणखीन प्रभू रामचंद्रजी काय करतायत? सकळ सैन्याती प्रीतीची आधी करोनी दास दासी गौरविता निज मानसी श्रीरामासी आल्हाद. असं या ठिकाणी सांगितलं, सकळ सैन्य प्रीतीशी आधी करोनी दासदासी. प्रभू रामचंद्रजींनी सर्व सेनेमधल्या सेवेकऱ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी गौरव केलेला आहे. दास असतील, दासी असतील, कुणी ठेवलं नाही. नीचातला नीच जरी सेवक असला ना, नीचातला नीच काम करणारा जरी सेवक असला ना, त्याचा देखील प्रभू रामचंद्रजींनी गौरव केलेला आहे. म्हणजे युद्धामध्ये यानं मोठा पराक्रम केला, त्याचा गौरव करावा, आणि यांना अयोध्येमध्ये फक्त पाणी भरण्याचं काम केलंय म्हणून याचा गौरव नाही करावा, असं नाही केलं प्रभू रामचंद्रजींनी. युद्धामध्ये ज्यानं योगदान दिलं ना, त्याचाही तसाच गौरव केला, आणि ज्यानं पाणी अयोध्येमध्ये भरलं ना, तरी त्याचा सुद्धा तशाच प्रकारचा गौरव केला. यामध्ये कुठल्याच प्रकारचा भेदभाव न करता लहानापासून मोठ्यापर्यंत प्रभू रामचंद्रजींनी त्यावेळेला सगळ्याचा गौरव केलेला आहे. आनंद श्री रघुनाथा निज दासा ते पूजिता आश्चर्य सुरवर समजता वर्षती माता सुमन संभार. प्रभू रामचंद्रजींच्या चित्ताला अत्यंत आनंद होतोय. आपल्या दासांची पूजा करत असताना प्रभू रामचंद्रजींना अत्यंत आनंद होतोय. पा भगवान परमात्म्याला आपल्या सेवकाची पूजा करत असताना किती आनंद होतोय, किती आनंद व्हावा. त्या आनंदाचं वर्णन या ठिकाणी करू नाही शकणार इतका आनंद झालेला होता प्रभू रामचंद्रजींना. आनंदाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्रजी प्रत्येक सेवकाची पूजा करतायत. हे सगळं दृश्य आकाशामध्ये विमानस्थ अशा प्रकारचे जे अनेक असणारे 33 कोटी देव आहेत, ते विमानामध्ये बसून सर्व काही सोहळा त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत. वरून त्या ठिकाणी सुमनांचा भार त्या ठिकाणी वर्षावू लागलेले आहेत. वेगवेगळी फुलं त्या ठिकाणी वरून टाकू लागलेले आहेत. आणि प्रभू रामचंद्रजींचा जो असणारा काय सोहळा आहे, तो सर्व देव देवता गंधर्व किन्नर यक्ष हे सगळे त्या ठिकाणी आकाशामधून हा सोहळा त्या ठिकाणी पाहू लागलेले आहेत. भरतादी बंधू जान सुमंतादी सकळ प्रधान दिन जे का किंचन रामे संपूर्ण गौरविले. प्रभू रामचंद्रजींनी भरत हा आपला भाऊ आहे, आणि हा आपला भाऊ नाही, हा काय आपला सेवक नाही म्हणून भरताची पूजा केली, ह्या सेवकाची पूजा नाही केली, असं नाही झालं महाराज. प्रभू रामचंद्रजींनी प्रधानमंत्र्यांचा देखील सन्मान केला, भरताचा देखील सन्मान केला. दीन दुबळे जे होते त्यांचा देखील प्रभू रामचंद्रजींनी सन्मान केला. राज्यामध्ये असा कुणीही ठेवला नाही सेवेकरी की त्या सेवेकऱ्याचा प्रभू रामचंद्रजींनी गौरव केला नाही. सगळ्या सेवेकऱ्यांचा प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी गौरव करू लागलेले आहेत. आणि गौरव करत असताना पुढे त्या ठिकाणी नाथराया पुढे काय म्हणतात ऐका. एका जनार्दना शरण झाली सकळांची गौरवन सुग्रीवानी विभीषण कपी सैन्य विसरला. प्रभू रामचंद्रजी पुढे या ठिकाणी असो नाथराया आपल्या सद्गुरूंना शरण जातात आणि सगळ्यांना बोलवून सांगू लागलेले आहेत की बाबा हा आता इथून पुढे या ठिकाणी सगळ्यांची गौरवण झाली, म्हणजे सगळ्याचा सत्कार समारंभ झाला, सगळ्यांचा सन्मान यथोचित प्रभू रामचंद्रजींनी केलेला आहे. पण याच्यामध्ये थोडा घोळ झाला. म्हणजे काय झालं, दोघ जण या ठिकाणी सत्कार करायचे राहिले. म्हणजे आता कोण दोघं राहिले तर याच्यामध्ये कपी सैन्य एक राहिलेलं आहे, सुग्रीव राहिलेला आहे, विभीषण राहिलेला आहे. हे 3 व्यक्ती त्या ठिकाणी पाठीमागे राहिल्या. सुग्रीवाचा सत्कार, विभीषणाचा सत्कार आणि कपी सैन्य म्हणजे हनुमंतरायाचा सत्कार. हे तिघांचा सत्कार करायचा प्रभू रामचंद्रजीच्या डोक्यातच नव्हतं. विसरून गेले प्रभू रामचंद्रजी. आणि पुढे काय झालं सांगा. ऐसे न मानावे स्वतः रामन विसरे सर्वार्था निज भक्तांची पूजा करिता उल्हास चित्ता असं तुम्हाला वाटत म्हणजे श्रोते म्हणलेला मी जे आता वाक्य बोललो ना,
की आता सगळ्याचा सत्कार केला बाबा, आम्ही ऐकलं सगळ्याचा सत्कार केला, आणि सुग्रीवाचा सत्कार केला नाही, बिभीषणाचा सत्कार केला नाही, हनुमंतरायाचा सत्कार केला नाही. देव विसरले सत्काराला. असं श्रोते मंडळीला वाटेल म्हणजे नातं, पण असं कधीच वाटू देऊ नका म्हणजे श्रोते मंडळी. कारण प्रभू रामचंद्रजी भक्तांना कधीच विसरत नाहीत. लक्षात घ्या, भक्तांची पूजा करायची, भक्ताची सेवा करायची, देव कधीच विसरत नसतो. उलट घ्या घ्या आता म्हणी तसे प्रत्येक तुकोबरांना कितीतरी पहा तुम्ही, अभंग आपण कितीतरी वाचले का त्यामध्ये त्रासे सापडतील की स्वतः देव महाग लागले तुकोबरांच्या. काहीतरी मागा भाऊ, काहीतरी मागा तुकोबराया, काहीतरी मागा. मग देवा तुकोबराय म्हणतात, मग द्यायचं असेल तर हे दे, असं असो. अशा प्रकारे मागणीचं एक उत्पत्ती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. इथून पुढे तुकोबराय मागतात नाही का. असो, मला काय सांगायचं आहे, भक्तांना असं वाटेल, इतर भक्तांना, राम भक्तांना, किंवा रामचंद्र सुग्रीवाला विसरले, विभीषणाला विसरले, कपिसैन्याला विसरले, म्हणजे हनुमंतरायला विसरले. असं कसं काय? असं होऊ शकत नाही. प्रभू भक्तांना कधीच विसरू शकत नाहीत. उलट भक्तांची सेवा करावी. भक्तांच्या सेवेसाठी प्रभू रामचंद्रजींच्या मनामध्ये अति आनंद त्या ठिकाणी असतो. ते अति गोड निरूपण सकळ तृप्तीचे कारण, भोजनी जेवी दधोधन तेवी पूजन भक्ताचे. पुढे या ठिकाणी सांगितलं ते अतिशय गोड अशा प्रकारचं निरूपण आहे म्हणले पुढच्या अध्यायामध्ये. आता हे जो अध्याय होता ना, हे काय कडू होता होय? हे बी गोडच होता हो, पण ह्याच्यापेक्षा सुद्धा गोड, अतिशय रसभरीत आणि तृप्ती करणारा. जसं बघा, भोजनामध्ये दही, दूध, तूप असल्यानंतर भोजनाची कशी परिपूर्णता असते नाही का. भोजन किती रुचकर असतं, मग भोजनामध्ये आनंदही तसाच मिळतो, दही दूध तूप असलं जेवणामध्ये की. मग तसंच आहे म्हणले हो इथं काय आहे, आता जे निरूपण होणार आहे ना, ते निरूपण अतिशय रसाळ आहे. आणि रसाळ निरूपण ऐकण्यासाठी मला वाटतं तुमच्या सगळ्याचे कान या ठिकाणी उतावळे झाले असतील, कान टवकारून या ठिकाणी सर्वजण बसले असतील. आणि म्हणून करता आता पुढचं जे निरूपण होणार आहे ना, अतिशय सुंदर होणार आहे. श्रोते मंडळी या ठिकाणी सावध बसावं. भक्ता माझी मुखरी हनुमंताची प्रीती थोरी, त्याच्या पूजनाच्या आवडी भारी प्रीती रघुवीरी अतिशय. भक्ता माझी मुखरी म्हणजे भक्तामध्ये हनुमंतराय हा श्रेष्ठ अशा प्रकारचे भक्त होते. हनुमंतराय काय सामान्य भक्त नव्हते महाराज. सगळ्या भक्तामध्ये शिरोमणी हनुमंतरायाला मानलेला आहे. अहो तुकोबराय तर हनुमंतरायाला शरण गेले आणि सांगितलं, हनुमंतराया अहो या दिनाला, या दुबळ्याला भक्तीच्या वाटा दाखवा. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. या सुभटाला भक्तीच्या वाटा काय ते दाखवा. काय भक्तीच्या वाटा? तू तुकोबराय हनुमंतराय हनुमंतराला शरण जावा. कितीतरी संत हनुमंतरायाला शरण जातात. अहो हनुमंतराय म्हणजे सामान्य नव्हते. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, मनोनी देखील रामचरण. अशा प्रकारची आगळे आणि वेगळी असणारी हनुमंतरायाची भक्ती आहे. आणि म्हणून हनुमंतरायाची प्रीती अत्यंत अशा प्रकारे प्रभू रामचंद्रजींना असल्यामुळं, हनुमंतरायाच्या पूजेची आवड प्रभू रामचंद्रजींना अत्यंत असल्यामुळं, प्रभू रामचंद्रजी हनुमंतरायांची पूजा करायला कधी सुद्धा विसरू शकत नाहीत. अशा प्रकारे नाथराया पुढे बोलू लागले आहे. ते अति गोड निरूपण देव भक्ता प्रेम पूर्ण, एका जनार्दना शरण जगद उद्धरण रामकथा. अतिशय अशा प्रकारचं गोड 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 अमृताला सुद्धा फिकं पाडेल, सुधा रसाला पाठीमागे सारेल. तूप, दही, दूध हे काय महाराज, अमृताला महाग सारलं म्हणजे तर हे मध्ये काय आणलं तुम्ही. असो, हे सगळ्याला महाग सारेल. अहो इतकं गोड निरूपण आहे ना, सांगून कोणाला कळत नसतं की किती गोड निरूपण आहे. साखर गोड आहे कधी कळते महाराज, साखर गोड आहे खाल्ल्यावरच कळते नाही का. तसं पुढचं निरूपण गोड आहे हे कधी कळणार, ऐकल्यावरच कळणार नाही का किती गोड निरूपण आहे ते. नुसतं म्हटल्यानंतर नाही कळणार. असो,
अतिशय गोड अशा प्रकारचं निरूपण आहे. देवभक्ताचं प्रेम पुढे या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. आणि प्रभू रामचंद्रजी आपलं नाथ महाराज आपल्या सद्गुरूंना शरण जाऊन सर्व श्रोत्यांना सांगतात, अरे बाबांनो, जगाचा उद्धार करणारी ही असणारी रामकथा आहे. रामकथेला कोणी हलक्यात घेऊ नका. ज्यांनी ज्यांनी रामकथा ऐकली, ज्यांनी ज्यांनी रामकथा केली, अशा भक्तांचा उद्धारच झाला. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा, या प्रमाणाप्रमाणे ज्यांनी ज्यांनी रामांची सेवा केली, प्रभू रामचंद्रजींच्या रामायणाची सेवा केली ना, ते तरले तरती. आणि हा भरवसा, याचा भरवसा मी नाही देत, स्वतः प्रभू रामचंद्रजी देत आहेत, स्वतः हनुमंतराय देत आहेत, आणि इतर देवता सुद्धा याला साक्षी या ठिकाणी ठरतायत. म्हणून करता पुढचा अध्याय आपल्याला श्रवण करायचा आहे. श्रवण करत असताना कोणीही लेप्त होऊ नका. कुणी सुद्धा आता या जशा 10-15 ओव्या तुम्ही श्रवण केल्या शांत चित्तानं, सर्वांनी सहकार्य करून इथून पुढच्या ओव्या सुद्धा अशाच प्रकारे शांत चित्ताने ऐकून सहकार्य करा. चला. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे युद्ध कांडे काकार टिकया भरताभिषेकोन नाम षडसतीत माध्याय गोडा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री हरी ज्ञान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः प्रभु रामचंद्राय नमः ब्रह्मादि लोकपाळाची रामे गौरविले सकळांची पुढे बिभीषण सुग्रीवदूताची राम निज गणासी पूजित असो. प्रभू रामचंद्रजींच्या चरणावरती नतमस्तक होऊन पुन्हा एकदा सर्व तुम्हा श्रोती मंडळींच्या चरणावरती नतमस्तक होऊन नवीन अध्यायाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मागच्या अध्यायामध्ये ज्या आपण कथा श्रवण केल्या, मागच्या अध्यायाच्या काही शेष वगैरे राहिलेल्या होत्या, त्या माझ्यासारख्या निज भक्ताच्या वाट्याला आल्या. त्या तुम्ही शांत चित्ताने या ठिकाणी श्रवण केलेल्या आहेत. मागच्या अध्यायामध्ये आपण काय कथा ऐकली, तर प्रभू रामचंद्रजींनी ब्रह्मादिक देवतेंचा त्या ठिकाणी सन्मान केलेला होता. ब्रह्मदेव सुद्धा सेवकाचं स्वरूप धारण करून पंक्तीला येऊन बसला होता का नाही, तर त्या ब्रह्मदेवाचा सुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी सत्कार केला, त्याचा सुद्धा गौरव केला. प्रभू रामचंद्रजी काय भगवान श्रीकृष्णांसारखे असं नाही म्हणले, हे देव आहे, हा ब्रह्मदेव आहे, याने सेवा केली मग याचा सत्कार नाही करावा, असा न विचार करता, कोणालाही त्या ठिकाणी न डावलता प्रभू रामचंद्रजींनी, माईक चालू झालाय कोणाचा, कोण आहे बरं, हे माईक बंद करा, तर कुणाचाही त्या ठिकाणी सत्कार ठेवला नाही. सगळ्यांचा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींनी गौरव केला. आणि आता जे काही मुख्य राहिलेले आहेत, सुग्रीव असतील किंवा इतर कोणी असतील, हनुमंतराय असतील, बिभीषण असतील, माईक बंद करा ना हो, काय कोण आहे, केला बंद केला महाराज. हा, तर हे सगळे जे आहेत ना, यांची पूजा आता प्रभू रामचंद्रजी करतायत, यांची पूजा आता प्रभू रामचंद्रजी करणार आहेत. मग आता कोणाची पूजा कशी केली, कोणाची पूजा कशी केली, या सर्व काही वर्णन आपल्याला आता या अध्यायामध्ये श्रवण करायचं आहे. निज गणांची प्रीती पूर्ण आवडी त्याचे पूजा विधान स्वये करीत रघुनंदन ऐकावी वंचन तयाचे. बघा, प्रभू रामचंद्रजींना आपल्या भक्तांचा अत्यंत या ठिकाणी, भक्तांविषयी अत्यंत त्या ठिकाणी आनंद आहे. म्हणत माझ्या भक्तांची जे करतात, माझ्या भक्तांची चरित्र जे गातात, माझ्या भक्तांची सेवा जे करतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत, असं भगवान परमात्म्याने ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचं वर्णन ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. त्याप्रमाणे भगवंतांना आपल्या भक्ताविषयी त्या ठिकाणी अत्यंत प्रीती आहे म्हणून सांगितलं, अत्यंत प्रेम आहे त्या ठिकाणी आहे. आणि आपल्या सेवकाची सेवा करावी याच्यामध्ये तर अति आनंद त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींना आहे. मग आता प्रभू रामचंद्रजींनी आपल्या भक्तांची पूजा कशा प्रकारे केली याचा विचार या ठिकाणी मी आता तुम्हाला सांगतो. असं म्हणून नाथराया पुढे त्या ठिकाणी काय सांगत आहेत पहा. देव भक्ताचे प्रेम घन त्याचे पूजेचे विंधान वदवावया मज कवचे वदन ही नदीन मती मंद. अहो, देव आणि भक्ताचं प्रेम अत्यंत गहन त्या ठिकाणी आहे, अत्यंत वेगळं आणि आगळं अशा प्रकारचं आहे.
जगामध्ये अशा प्रकारच्या प्रेमाच्या जाती दोनच आहेत. देव आणि भक्तांचं प्रेम याचं वर्णन कधी करू शकत नाही आपण. आई आणि लेकराच्या प्रेमाचं सुद्धा वर्णन आपण करू शकत नाही. जगामधले हे दोन जर महात्मे सोडले, या दोन जर व्यक्ती सोडल्या, एक देव आणि दुसरी आपली माता. आईचे उपकार देखील जगावरती इतके आहेत, प्रत्येकाच्या आईचे आपल्या आपल्यावरती इतके उपकार आहेत. कातड्याचे जोडे जरी करून आईच्या पायात घातले तरी आईचे उपकार या ठिकाणी कधी फिटू शकणार नाहीत महाराज. तुकोबारांनी देखील मातेचा गौरव केला ना महाराज. काय मातेचा गौरव केलेला आहे महाराज. पोटी भार वाहे त्याचे सर्व स्वहित साहे. आपल्या लेकराचा भार पोटामध्ये वाहून 9 महिने 9 दिवस आपल्या लेकराला पोटामध्ये वाहते आणि आयुष्यभर सुद्धा जोपर्यंत आपली आई जिवंत आहे तोपर्यंत आपल्यावरती जेव्हा पाड त्या ठिकाणी प्रेम करते ना महाराज, तशाच प्रकारचं देवाचं आणि भक्ताचं प्रेम आहे. जोपर्यंत भक्त या ठिकाणी या पृथ्वी तलावरती आहे ना, तोपर्यंत तर भगवान परमात्मा प्रीती करतोच करतो, प्रेम करतोच करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात निवाराया. कुठल्याच प्रकारचं संकट येऊ देत नाही ना भक्तावरती. मग ते संसारामधलं संकट असो अथवा परमार्थामधलं संकट असो. परमार्थिक संकटामध्ये तर देव भक्ताचं त्या ठिकाणी रक्षण करतोच करतो. आता तुम्ही म्हणाल सांसारिक संकट आहे, ठीक आहे बाबा. भक्तीला विरोध जाणारी मंडळी, भक्ती करत असताना परेशान करणारी मंडळी, भक्ती करत असताना काही जीव घेणं प्रकार, हा सगळं या सगळ्यापासून परमात्मा संरक्षण करतोच करतो. आपण परमार्थ क्षेत्रामध्ये अशा प्रकारचं काय विघ्न आहे महाराज. परमार्थ मध्ये सुद्धा अशी विघ्न असतात ना महाराज. अहो कितीतरी महाराज उदाहरण आपल्याला देता येते. तपश्चर्येला बसलेले साधू, त्यांची तपश्चर्या पूर्णतेला आली की इंद्राला ग बसू वाटत नाही. इंद्राला वाटतं आपलं सिंहासन आता गडप करतेत, आपलं सिंहासन आता जातंय, आपलं सिंहासन आता राहत नाही. मग ती इंद्र काय करताय, मदनाला लावताय, रंभेला लावताय, अप्सरा कुठल्या कुठल्या ती उर्वशी मेनकान कोण कोण आहेत तिच्या स्वर्गामधल्या त्या एकेकीला पाठवित आणि त्या महात्म्याची तपश्चर्या भंग करताय. मग देव आणि भक्ताचं प्रेम इतकं घट्ट आहे की अशा प्रकारची संकट देव भक्त होऊ शकत नाही. प्रेमाचं आपला तास निघून जाईल. तर त्याचे पूजेचे विधान, त्यांच्या पूजेचे विधान करण्यासाठी माझ्यासारख्या पामराची या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे. ही नदीन मतिमंद बालकाची नियुक्ती या ठिकाणी केलेली आहे. अरे त्यांच्या प्रेमाचं वर्णन मी जर करायला लागलो ना तर समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद जरी केला ना तरी सुद्धा देवभक्ताच्या प्रेमाचं वर्णन इथं थांबणार नाही. पुढून नात राहा त्या ठिकाणी सर्व भक्तांना काय बोलतायत पहा. तथापि श्रीराम कृपेची ख्याती वनचर मरकटा हाती दरोनिया पांपती बांधिला निश्चिती पाशाने. अहो बघा, प्रभू रामचंद्रजींनी गौरव का बरं केला, कशामुळे गौरव केला, त्याला काही कारण मीमांसा असेल का नाही. प्रभू रामचंद्रजींच्या कृपेची ख्याती आहे का म्हणले. प्रभू रामचंद्रजींच्या कृपेची ख्याती सांगतो म्हणले तुम्हाला. आता काय आहे प्रभू रामचंद्रजींच्या कृपेची ख्याती, सांगतो म्हणले. अहो पाला खाऊन जगणारे वानर, ज्याला आपण पालेखैर अशा प्रकारे म्हणतो, पण ते पाला खाणारे वानर सुद्धा काय बलवान म्हणावे लागतील महाराज. पर्वतासारखे दगड, मोठमोठे दगड, मोठमोठ्या शिळा आणून समुद्रामध्ये त्या ठिकाणी राम अक्षर लिहून त्या ठिकाणी टाकायचे. कोणाच्या मार्फत, सगळं तुम्हाला माहिती आहे. मग यांनी पाला खाणाऱ्या वानरांनी त्या ठिकाणी समुद्रामध्ये सेतू बंधनाचं कार्य त्या ठिकाणी केलं. अत्यंत महत्वाचं कार्य या ठिकाणी या वानरांनी केलेलं आहे. कुणी, पाला खाणाऱ्या वानरांनी केलेलं आहे. पण हे वानर अतिश्रेष्ठ अशा प्रकारे का मानले जातात, तर हे वानर म्हणजे दुसरे तिसरे कोण नसून प्रभू रामचंद्रजींचे अत्यंत जीवाचे आणि लढीवाळ अशा प्रकारचे भक्त होते. म्हणून